नमस्कार मित्रांनो, इंद्रेकर महाराजांच्या मुली ज्ञानेश्वरी ताईंच्या लग्नाची चर्चा आता पुन्हा महाराष्ट्रात रंगली. 3 मे रोजी संगमनेर जवळील गुंजाळवाडीत हा भव्य विवाह सोहळा पार पडला. उद्योजक साहिलचीला बेंचीशी ज्ञानेश्वरी ताईंचा विवाह असून तब्बल 100 एकरामध्ये आलिशान मंडप आणि शाही तयारी सुरू आहे. काही जण 36 एकर सांगत आहेत. यात थोडे तफावत आहे. सोशल मीडियावर या बातमीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो कमेंटमध्ये 2 गट स्पष्ट होताना दिसतात. पहिला गट म्हणतो टीकाकार, लग्न लग्न साधे केले तरी लेकर होतात, हे महाराजांचे प्रसिद्ध वाक्य आणि त्यांच्यावर उलटवले जात आहे. लोकांसांगी ब्रह्मज्ञान, मात्र स्वतः कोरडे भाषण. संत संत म्हणतात मठ्ठा आणि गुलाबजाम ठेवा, अशा मजेदार काही तीव्र कमेंट देखील व्हायरल झाल्या. काही जण म्हणतात कीर्तनातून लोकांना शहाणे बनवायचे आणि स्वतः शाही लग्न. काहींना वाट काहींना वाटतं की एवढ्या करता 10 ते 15 गरीब मुलींची लग्न सोबत करायला हवी होती. दुसरा गट समर्थक, हे लोक स्पष्ट सांगतात महाराजांनी कष्टाने कीर्तन करून पैसा कमवला आहे. जे कर्ज काढून लग्न करू नका असा सल्ला गरिबांना, शेतकऱ्यांना देत होते, जेणेकरून ते शेती विकून दिवाळखोर होणार नाहीत. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा, यात गैर काय. जळू नका, बरोबरी करा, ते आहेत त्यांना करू द्या, असे म्हणत जोरात आहे. काही जण महाराजांना रोज 1 लाख रुपये कमवणारे म्हणून संबोधतात. एक गंभीर मुद्दा समोर येतो, तो म्हणजे उपदेश आणि कृती यातील फरक. महाराज समाज प्रबोधन करतात, त्यामुळे लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे कटाक्षाने बघतात. काही जण म्हणतात खाजगी आयुष्य आहे ना, तर ही जण कीर्तनकारांनी संतांसारखे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. मित्रांनो, हा वाद नवा नाही. अनेक कीर्तनकार, नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींना असा सामना करावा लागतो. एकीकडे महाराजांचे समर्थन, दुसरीकडे की कमवलेल्या पैशातून ते मुलीचे लग्न करत आहेत. दुसरीकडे टीकाकारांना वाटते की प्रबोधन करणाऱ्यांना अधिक साधेपणाने जपला पाहिजे. शेवटी हा लग्न वैयक्तिक आणि कौटुंबिक आनंदाचा प्रसंग आहे. महाराजांच्या कुटुंबाला हा क्षण साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्याचबरोबर लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुम्हाला या भव्य लग्नाबाबत काय वाटते? उपदेश आणि कृती यातील तफावत वाटते का? की ज्यांच्याकडे ऐपत आहे त्याने धडा साजरा करावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिक कमेंटसाठी जय हरी.